निलंगा नगर परिषदेत भाजपची सत्ता काबीज करण्याची जोरदार तयारी। विकास कामांच्या बळावर विजयाचा निर्धार। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय हलगरकर। भारतीय जनता पार्टीने गेल्या काही वर्षात निलंगा शहरात राबवलेल्या विविध विकास कामांच्या जोरावर येत्या नगर परिषद निवडणुकीत सत्ता काबीज करण्याचा निर्धार केला आहे। भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी संजय हलगरकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांमध्ये चांगला उत्साह पाहायला मिळत आहे। संजय हलगरकर यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्पष्ट व्हिजन मांडलं असून पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, डिजिटल सुविधा, नागरिकांसाठी पारदर्शक प्रशासन अशी अनेक आश्वासने देत प्रचार मोहीम वेगाने सुरू केली आहे। भाजप सरकारच्या मदतीने आम्ही निलंग्याचा चेहरामोहरा बदलला आहे। पुढील 5 वर्षात आणखीन गतिमान आणि दर्जेदार कामे करू असे हलगरकर यांनी सांगितले। निलंग्यातील नागरिकांमध्ये विकासाचा मुद्दा चर्चेत असून या मुद्द्यावरच भाजप विजय मिळवेल असा पक्षाचा दावा आहे। शहरातील तरुण, महिला, व्यावसायिक आणि सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपने व्यापक मोहीम उभारली असून आगामी निवडणुकीत या मोहिमेला कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। सध्या नगरपालिका निवडणुकीचं वातावरण आहे। आपण निलंग्यातील नगरपालिकेची जी रणधुमाळी चालू आहे त्या ठिकाणी आहे। आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचा जो प्रचार चालू आहे, डोर टू डोर प्रचार चालू आहे। भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत संजय हलगरकर, ते आपल्यासोबत आहेत। आपण त्यांना विचारणार आहोत। भाऊ, काय सांगाल, आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या वतीने कुठली कामं शहरामध्ये झालेली आहेत आणि आपण लोकांना काय सांगणार आहात? कसं आहे, केंद्रामध्ये मोदी सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्र सरकार आहे, निलंग्यामध्ये भैयासाहेब तर आहेतच। जी पूर्ण फळी जी आहे ही भाजपची विकासाचीच फळी आहे आणि भैयासाहेबांच्या नेतृत्वाखाली बरं का आजपर्यंत जे पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, नाल्यांचे प्रश्न हे सोडण्यात आलेले आहेत। विकासाची गंगा पूर्णपणे चालू आहे, तशीच ती कंटिन्यूमध्ये आम्ही चालू ठेवणार। अशी कुठली कामं जे 5 कामं तुम्ही आम्हाला सांगू शकता का की भैयासाहेबांच्या माध्यमातून निलंगा शहरासाठी झाली? आता पाण्याचा प्रश्न पूर्ण मिटला बरं का, रस्त्याचा प्रश्न मिटलेला आहे, नाल्यांचा प्रश्न मिटलेला आहे। आता ड्रेनेजचा जो आहे प्रश्न तो 200 किलोमीटरचा जो आहे, 245 किलोमीटरचा जवळपास आहे, तो पूर्णतःच न्यायचा आहे आता आपल्याला, जे की घाण पाणी पूर्ण शहराच्या बाहेर नेऊन सोडायचं आपल्याला। आपण नगराध्यक्ष झाल्यानंतर पहिलं काम कुठलं करणार आहात निलंगा शहरासाठी? विकासाची गंगा तर चालूच राहणार आहे त्याच्यामुळे ती कंटिन्युएशनमध्ये नेणारच आहे। हे राहिले पूर्णतःच न्यायचंच आहे। विकासाची गंगा जी आहे चालू ते कंटिन्युएशनमध्ये मी पुढे घेऊन भैया साहेबांच्या नेतृत्वात। जनतेला आव्हानाचं एवढं आहे की 2 तारखेला आपण सर्वांनी जास्तीत जास्त बाहेर पडावं घराच्या आणि जास्तीत जास्त मतदान करून घ्या। ताई, काय सांगाल, आपण सुद्धा नगरसेवक पदासाठी थांबलेला आहात, कुठली मुद्दे आपण लोकांसोबत घेऊन आहात? आता माननीय संभाजी भैया निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या अंडर बरीचशी निलंग्यासाठी विकासाची कामं झालेली आहेत। जसं आता फिरण्यासाठी म्हणा किंवा हे अटल वॉकवेचं काम झालेलं आहे, मोठं आहे। त्याच्यानंतर तरुणांच्या आरोग्याचा विचार करून त्यांनी ओपन जिम हे केलेलं आहे, साधनं सगळी हे केलेली आहेत। असंच त्यांचं काही जे काही भैयासाहेब आता निलंग्याच्या विकासासाठी विजन ठेवतील त्याच्यानुसार आम्ही करण्याचा प्रयत्न करू। महिलांना रोजगार निर्मिती होण्यासाठी आपण काही प्रयत्न करणार आहात का येणार? बिलकुलच, नक्कीच। आणि तसे बऱ्याचशा ह्याच्यातून गृह उद्योग म्हणा, हे म्हणा, त्याला चालना मिळत आहे। आता जसं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांची म्हणजे राज्य सरकारची लाडकी बहीण योजना खूप महिलांना त्याचा भरपूर प्रचंड प्रमाणात लाभ झालेला आहे। तसे आपल्याला फीडबॅक पण बरेचसे आलेले आहेत त्याच्यावरून, सगळ्यांनाच माहिती। आणि नक्कीच हे महिला बचत गट म्हणा किंवा जे काही छोटे छोटे गृह उद्योग आहेत त्यांना चालना देण्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू। लोकांचा कसा प्रतिसाद आहे? आपण डोर टू डोर प्रचार करता, लोकांचा खूप सारा चांगला प्रतिसाद आहे। खूप म्हणजे लोकांच्या मनात भाजप सरकार पुन्हा यावं असं लोकांची इच्छा आणि अपेक्षा आणि येणारच आहे। आणि आदरणीय भैयासाहेब संभाजीभाई पाटील निलंगेकर साहेब, भैया पाटील साहेब निलंगेकर साहेब यांच्या विश्वासाने मला तिकीट भेटलेलं आहे आणि मी त्यांचा विश्वास पूर्णपणे काम करून जनतेची जी सेवा करून पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करेन। जनतेने आपल्याला का मतदान द्यावं? भैयासाहेबांनी भरपूर विकास गेल्या 8-10 वर्षापासून केलेला आहे। प्रत्येक समाजासाठी समाज मंदिर किंवा प्रत्येक ह्याच्यासाठी आपल्या समाज मंदिर
नंतर मुलीकडे सुंदराचं असेल पण 12 कोटी रुपये निधी आज मंजूर करून आणले आहेत भैयासाहेबांनी. त्याचं काम पण सुरुवात झालेली आहे आणि भावी असं मंदिर आपल्या निलंगा शहरामध्ये उभा टाकणार आहे आणि त्याच्या आजूबाजूभोवतीचे जी स्वच्छता, मोठं परिसर, एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ बनण्याचा भैयाचा मानस आहे आणि ते पूर्ण भैया काम चालू झालेलं आहे. ते भैया पूर्णपणे येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये कंप्लीट होणार आहे. भाऊ, ज्यावेळेस आपण प्रभागात फिरत आहात कुठल्या समस्या आपल्याला जाणवल्या का, किंवा मग आपल्याला काय करावं असं वाटतंय नवीन? बघा, समस्या असतात, नसतात असं नाही बरं का, पण लोकांचं प्रेम एवढं भेटतं आहे आणि जे काही समस्या असतील ते ह्याच्यात आम्ही पूर्ण करून घेऊ असेल तर बरं का. समस्याचं तर आतापर्यंत कोण आम्हाला काही जनतेने आम्हाला काही पुढे आणलं नाही. समस्या भरभरून पाठिंबा तर चालूच आहे त्याच्यात.